पत्रकार मित्रांना पत्रकार परिषदेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला माहिती असेल गेल्या 2 दिवसापासून ठाण्यामध्ये काय चालू आहे. आता 11 दिवस मतदानासाठी शिल्लक राहिलेले आणि मला वाटतं 12व्या दिवशी निकाल लागणार आहे आणि आज प्रचाराचा फक्त 10 दिवस उरलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 68 बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यातलं कल्याण डोंबिवली येथे तुम्ही बघितलं असेल, हे संपूर्ण महाराष्ट्रातलं मी सांगतो तुम्हाला. बीजेपीचे 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यानंतर शिंदे गटाचे 22, अजित पवारांचे 2, असे जवळजवळ MIM आणि अजून कोणतरी अपक्ष मला वाटतं निवडून आलेले आहे. असे 68 या महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडून आले. तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवलीला 15 बीजेपीचे, कारण तिथे रवींद्र चव्हाण तिथलं नेतृत्व करतायत. ठाण्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल 7 नगरसेवक त्या ठिकाणी बिनविरोध आलेले आहेत. अजित पवार गटाचे 2. तुम्ही बघितलं असेल की कुठल्या परिस्थितीमध्ये या ठाणे महापालिकेमध्ये किंवा कल्याणला असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये असेल, हा नवीन फंडा सुरू झालेला आहे. म्हणजे पहिला बघितलं होतं आम्ही तुमच्या मशीनमध्ये गडबड, वोट चोरी, त्यानंतर बोगस मतदार. आता एक महाराष्ट्रामध्ये नवीन प्रकार या ठिकाणी जिंकण्यासाठी, म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन, धमक्या देऊन, पोलीस यंत्रणा वापरून, त्याचबरोबर पैशाचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयेचा व्यवहार या ठिकाणी या संदर्भामध्ये झालेला आहे. आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे या मंडळींनी. आणि या महापालिकेची अवस्था एवढी वाईट आहे की दरवेळेला पगार सुद्धा त्याचे लेट जात आहेत. परिवहन असेल, शिक्षण मंडळ असेल किंवा इतर संबंध असेल, आज कित्येक याचा अजूनही हिसाब लागत नाही, ऑडिट झालेलं नाही. तर हे आम्ही बोलत नाही, त्या सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतोय, तो विधानसभेमध्ये प्रश्न मांडतोय, परंतु त्या आमदाराची दखल सुद्धा घेतली जात नाही. म्हणजे कशा पद्धतीने हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल. शेवटी हाच पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आलेला पैसा. आणि आज तुम्हाला माहिती असेल या ठाण्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ड्रग्स हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल. आज तुम्ही बघितलं असेल शाळेच्या बाहेर सर्रासपणे त्या ठिकाणी ड्रग्सची विक्री चालू आहे. हे कुठून येते ड्रग्स? हे ड्रग्स जे आहे तुम्हाला माहिती आहे, याचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे आणि ठाण्यात पण आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तोळ्याचा भाव आहे, तोळ्याचा भाव. म्हणजे कुठलाही राजकारणी, मी आतापर्यंत एवढे 35 वर्षाच्या राजकारणामध्ये बघितलं असेल, एवढा पैसा कुठल्याही राजकारण्याने कमवला नसेल. एवढा पैसा जर एखादा राजकारणी करत असेल तर मला वाटतं या पुढच्या इलेक्शन मला वाटतं घेऊच नाही. आणि आज तुम्ही मतदारांसमोर काय आदर्श निर्माण करताय. आणि तुम्ही बघितलं असेल या संबंध, या पैशातून ही खरेदी विक्री या ठिकाणी या ठाण्यामध्ये होते. आज जो 2 दिवसापूर्वी म्हणजे ज्यांना बिनविरोध डिक्लेअर केले त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं, परंतु त्या ठिकाणी सत्तेचा वापर करून त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून, त्या अधिकारी जे आहेत त्या मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी जाणून बुजून काही लोकांचे हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 336 फॉर्म त्या ठिकाणी विरोधकांचे त्या ठिकाणी बाद केलेले आहेत. यात तुम्ही बघितलं असेल, या संबंध तुम्ही जर बघितलं असेल 68 बिनविरोध आलेत, त्यातला एकही विरोधी पार्टीचा नाही. म्हणजे ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा इतर पक्ष. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने हे जे सर्व षडयंत्र केलेलं आहे हे तुमच्या पण लक्षात आलं असेल. तुम्ही बघितलं असेल, माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, काढ ना जरा, पाठवलेलं. आता दे ना बाळा, पाठवलं ना निलेश, की त्या बंगल्यावरती बोलून त्या ठिकाणी जे कोण अपक्ष होते, जे कोण त्या ठिकाणी अडथळे होते,
त्या सर्वांना दादागिरी करून त्या ठिकाणी बोलून मग ते आमिष असेल. आणि मला एक त्याचं हे वाटतं की या यंत्रणेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. जो अपक्ष ज्यांनी भरलाय त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त, तो कुठे गेलाय, काय गेलाय, अरे म्हणजे हे तुमचं काम आहे का? आणि कशा पद्धतीने ही संबंध यंत्रणा या ठिकाणी राहते. तुम्ही बघितलं अजून नोटाचा पर्याय शिल्लक आहे आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी बिनविरोध डिक्लेअर केलं, पेपरला ऍड बीट त्या ठिकाणी आल्या. म्हणजे काय चाललंय काय? आणि अशी जर परिस्थिती झाली तर मला वाटतं निवडणुका कशाला घ्यायच्या? आता इकडे पैशाचा वापर करणार, आता ज्या काय उरलेल्या सीट्स आहेत तिथे सुद्धा पैशाचा वापर करणार. आणि आमची सर्वांची मागणी आहे या ठिकाणी की ह्या संबंध ह्याच्यामध्ये जो आरोप त्या ठिकाणी आहे, स्पेशली त्यांचं नाव या ठिकाणी वृषाली पाटील आणि सत्यशीला शिंदे, या दोन्ही आरोपचे मोबाईल कॉल जे आहेत ते तपासले गेले पाहिजेत, सीसीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. नुसती कारवाई नाही साहेब, या लोकशाहीचा खून या सर्व मंडळींनी केलेला आहे आणि त्याला साथ या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये कशा पद्धतीने वाहतूक कोंडी असेल, सर्व प्रश्न गेल्या 3 वर्षात राहिलेत बाजूला. फक्त पैसे कमवा आणि पैसे वाटा, हाच परिस्थिती या ठाण्यावरती त्यांनी आणून ठेवलेली आहे. म्हणून पहिली गोष्ट, आमची पहिली मागणी आहे, या संबंध गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये जे अधिकारी ज्यांनी ह्या घोषित केलेले आहेत त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आम्हाला. आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं निवडणूक आयुक्तांनी सुद्धा घेतलेली आहे, गंभीर दखल त्या संदर्भात घेतलेली आहे. तर या अधिकाऱ्यांना पहिलं त्या तिकडून बाजूला करून नवीन अधिकारी त्या ठिकाणी नेमावं, जेणेकरून ही निवडणूक राहिलेली ह्याच्या पद्धतीने पार पडेल. मला असं वाटतंय की एकदा परत रिपीट करतो सगळं. विचारे साहेबांना एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा. एक अपक्ष उमेदवार आहेत की आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला, एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे. बघा, हा तो व्हिडिओ आहे. याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले, त्याचं एक उदाहरण देतो. हा जो त्याचा विक्रम घाग ना, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे. मला असं वाटतं की पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर. आता जर हा मला वाटतं आपल्या कोणाच्या चिन्हावर, आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता. आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय. आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत. पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे. याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला. सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशाने आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते. आमचे परत विचारे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे मांडले ते मी परत एकदा म्हणतो. आमचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे वागळेच्या ज्या आरोप आहेत, वागळे काय त्या वृषाली पाटील आणि सत्वशीला शिंदे, या दोन्हीही आरोपची चौकशी होणं गरजेचं आहे. त्या दिवशी देखील त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्याकडनं चुकी झाली, 11च्या आधी फॉर्म डिस्प्ले करायचे होते. तिने 3:30 वाजता फॉर्म डिस्प्ले केले. 3:30 वाजता जो फॉर्म डिस्प्ले केला तो फॉर्म देखील चुकीचा होता असं तिचं मत आहे. त्याबद्दल तिने आमची माफी मागितली आहे. अशा प्रकारे जर एखादी अधिकारी निवडणूक यंत्रणा राबवत असेल तर ती चुकीचे. जे 3 बिनविरोध आले ठाण्यात, 4 की 5 बिनविरोध आले, त्यातले 3 बिनविरोध हे त्या महिलेच्या इथे आले. तिथले जेवढे अपक्ष उमेदवार होते त्यांचे फॉर्म का पाठी घेतले गेले, त्यांचे फॉर्म का रद्द झाले, त्यांना का डिस्क्वालिफाय करण्यात आलं, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि या दोन्ही महिलांच्या नेतृत्वात ती निवडणूक नीट होऊ शकणार नाही. त्यामुळे नवीन आरोची नेमणूक करावी अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे. कारण त्यातला विक्रम चव्हाण नावाचा एक मुलगा आहे किसन नगर, आपल्या याचा प्रभाग क्रमांक 5चा, त्याच्या बळजबरी त्याच्या सूचक अनुमोदकला नेऊन त्याचा फॉर्म पाठी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यानंतर तो गेला तिथे, त्याने तिथे तमाशा घातला आणि त्याच्यानंतर त्याचा फॉर्म परत ठेवण्यात आला. त्या मुलाने जाऊन तिथे व्हिडिओ बनवले, सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही सगळे पाहू शकता. आता याच्यापेक्षा जास्त आम्ही काय प्रूफ देणार? लोकांना, आमच्या नगरसेवकांना 5-5 कोटीच्या ऑफर दिल्या गेल्या. हे 5 कोटी रुपये आले कुठनं? म्हणजे मी आता विचारे साहेबांशी बोलत होतो, ते लोकसभा पण त्यांनी पाहिली आहे, विधानसभेचे देखील आमदार होते, ठाण्याचे महापौर होते. ते म्हणाले मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले, पण एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. सो हा पैसा कुठनं आला? हा पैसा तुम्हाला सांगतो टेंडर विंडर मधनं एवढा पैसा येऊच शकत नाही. सो माझे साताराच्या गोडाऊनमध्ये जी काही धाड पडली त्या माध्यमातून पैसा येतोय का असा आमच्या मनात एक संशय आहे. त्याच्या बाबतीतही निष्पाप चौकशी व्हावी ही आमची मागणी. आणखी एक महत्वाचा विषय साहेबांकडनं राहिला, तो विषय असा आहे की एक लेटरहेड आहे. हा लेटर आहे प्रताप सरनाईकांचा, जो सरकारी लेटर आहे, आमदारकीचं ज्याला पत्र म्हणतो, मंत्री महोदयांचं जे लेटर असतं ज्याच्यावर लोकांची कामं केली जातात, अशी प्रशासकीय कामासाठी हा लेटर हेड असतो. त्याच्यावर आता पक्षाच्या नियुक्त्या करायला सुरू केल्या या लोकांनी. म्हणजे प्रशासकीय लेटर हेडवर जर पक्षाच्या नियुक्त्या व्हायला पण लागल्या असतील तर तुम्ही विचार करा महाराष्ट्र शासन कुठपर्यंत खाली गेलेलं आहे. यांना सरकारच्या मंत्री म्हणून त्यांचे अधिकार माहिती आहेत का काय आहेत आणि त्यांच्या अधिकारात काय काय येतं हे त्यांना माहिती आहे का? सर असा लेटर हेड वापरून जर ते पक्षाच्या नियुक्त्या करतायत त्यांच्या, आता ह्या काय त्यांनी, मला असं वाटतं की एक तर पक्षाच्या त्यांनी जाहीर करावं या पक्षाच्या नियुक्त्या आहेत की यांना कुठल्या कमिट्या दिल्यात. हा त्यांचा मंत्रीपदाचा जो लेटर हेड आहे, आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून जो लेटर हेड आहे, त्याच्यावर अशा नियुक्त्या पक्षाच्या करता येत नाहीत, त्या संविधानाला धरून नाही आहेत. आणि मला वाटतं हे माझ्यापेक्षा उत्तम विचारे साहेब स्वतः सांगू शकतात, आणि ते आमदारही होते आणि खासदारही होते. जर अशा प्रकारे हे लोक माच करत असतील तर मला असं वाटतं की नक्की आम्ही ह्याच्या पुढे करायचं काय? प्रताप सरनाईकांनी एकतर जनतेची माफी मागावी ज्यांनी त्यांना निवडून दिले, आणि ते त्यांच्या लेटर हेडचा अशा गैरवापर करत असतील, त्यांची संघटना चालवण्यासाठी वापर करत असतील, किंवा या पदाधिकाऱ्यांना फसवण्याचं काम चालू आहे का? की बाबा त्यांना चिपकवायचंय, पक्ष सुटू नये, सोडू नयेत म्हणून त्यांना काहीतरी थातूर मातूर पद द्यायची, अशा प्रकारे ग्राही आहेत का? ही शिवसेनेने पण आम्हाला सांगावं की शिवसेना याच्या पुढे, शिवसेना म्हणजे शिंदे सेनेने जाहीर करावं की त्यांना हे चालणार आहे का? त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगावं की त्यांना हे चालणार आहेत का अशा प्रकारचे नियुक्तीपत्र. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्या बाबतीत आजची आमची पत्रकार परिषद आहे. आरोनच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर पुढच्या 2 दिवसात, उद्यापर्यंत जर आरो बदलले गेले नाहीत तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू आणि त्याचा तीव्र विरोध हा निवडणूक कार्यालयाच्या बाहेर करू. आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही, ही आमची निवडणूक आयोगाला इशारा आहे. बरोबर.